नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओमध्ये. आज मित्रांनो माळशिरस भागातल्या कचरेवाडी गावात आलो मित्रांनो. माळशिरस म्हटलं तर व्यापाराचा तालुका म्हटलं तरी चालेल, कारण कसं होतं इतकं म्हणजे इथं मोठ्या प्रमाणात इथली वासरं जे आता एक नंबर मध्ये जे पळतात, मला वाटते त्यातली 50% माळशिरस तालुक्यातली असतील, एवढं हे आहे. आणि त्या व्यापाराच्या क्षेत्रातला एक नामांकित माणूस तात्यासाहेब कचरे मित्रांनो. आणि अनेक वस्त्र त्यांचे म्हणजे त्यांनी घेतली विकली असतील, पण आज त्यांचा घरचा खोंड आहे. आणि आपण इथं आलतो माळशिरस मध्ये, म्हटलं जाता बघून जावं दावण. आणि घरच्या गाईचं जो वासरू आहे मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, त्यांनी आतापर्यंत अनेक वस्त्र आणली असतील किंवा बाहेर दिली असतील, पण घरचं ती घरचं. तात्यासाहेब काय सांगता? नाही, कसं आहे, आजपर्यंत मी वासरं बाहेरून विकत भरपूर घेतली व्यापारासाठी म्हणा, असे ताणण्यासाठी. पण ही घरच्या गायचा खोंड आहे. या घरच्या गायचा खोंड आपण पहिल्यांदाच एक घरच्या गायचा असल्यामुळे आपण ठेवलाय. आणि तो पहिल्या मैदानातच आम्ही 5 ओव्हरला काढला. इथं गोडी संघ 1-2-3 रेसल दिली आमच्या, आणि तो 5 ओव्हरला काढला पहिल्याच मैदानात. आमचा एक मित्र अनिल गोरे म्हणून त्यांचा नाग्या पळतो, नाग्यात जाईल त्या मैदानात तो बैल राहतो. त्यांना आपण बैल पहिल्यांदाच मागितला, आणि तो बैल त्यांनी नाही म्हणले नाही. ती त्यांच्या बैलासंग आपण 5 ओव्हर मैदानात गेलो, आणि पहिल्याच मैदानात गटपास. मित्रांनो, माळशिरसचा नाग्याचा सगळ्याला माहित आहे, नामांकित बैल आहे, अंधारातला बैल आहे. पण त्या बैलासारखा बैल मला माहित आहे, तो बैल इतका एक नंबरचा बैल आहे की आणि कंटिन्यू तो वासरा संघच पळतो की. हो, अनिल गोरेचा बैल जे आहे त्यात चालवला वासरा संकटचा. वासराचा म्हणलं तर गुरुच आहे. आज आमच्या भागातला एक नानासाहेब वाघमेडेचा जपान होता, तो बी एक वासरातला बैल चांगला होता. त्याच्यानंतर आता जो बैल पळतोय तो डावा खांदा घेऊन अनिल गोरेचा बैल नाग्या म्हणून. त्या बैलाला आपण फोन लावला अनिलला की बैल देऊ लागतोय. मग त्यांच्या बैलासंग आपण आज पहिल्या मैदानात आम्ही गटपास झालो. तिथं आम्हाला घरच्या गाईचं वासरू असल्यामुळे अभिमान आहे. तर मित्रांनो, तर ही वासरू आहे मित्रांनो बघा. आणि पण एक तुम्ही आतापर्यंत किती वासरं विकली असतील? वासर आतापर्यंत काय सांगता येणार नाही, एवढी वासरं विकली आपण, त्याचं काय मोजमापच नाही. तुम्ही आता म्हणजे शेतकऱ्यांकडून घेता वासर कशी? हो, शेतकऱ्याकडून वासरू घेतो डायरेक्टली. घरी जाऊन शेतकऱ्याच्या जत भागातनं, कर्नाटक, फुलजयंती या भागातनं, ओमदी या भागातनं वासर आपण घेतोय. बर, मला एक सांगा, ह्या वासरात काय बदल वाटला? घरचा आहे वासरू, मान्य आहे बाबा, आपल्या घरच्या कुठल्या पण चित्रावर आपलं प्रेम असतं, पण ह्याच्यात काय तुम्हाला म्हणजे आता इतकी वासरं तुम्ही बघितली की तुम्ही म्हणताय माप नाही, म्हणजे तुम्ही मोजू पण शकत नाही, पण ह्यात तुम्हाला काय बदल वाटलं? नाही, हे वासरू असं आहे की आपल्याला ह्या ज्या आधीच ही गायचं वैशिष्ट्य असं आहे की गाय एक सलगरी मधली गाय असल्यागत आहे, बुजार गाय. त्या गायचं ही आमचं वासरू आहे, आणि ही 6वं येत आहे या गायचं. आणि ह्या गायची पहिली 2 वासरं मी पुण्यात दिलेली आहे. पुण्यात पहिल्यांदा कमलेश काटेनला एक वासरू दिलतं. ती वासरू मनीष शेट्टेकडे सावरदरीत आता चालवला, बाहुबली म्हणून पळतय टॉपला, म्हणजे तो बैल झालाय आता सध्या. पण त्या एक हिशोबाने हे घरच्या गायचा कोण पळणार पुढे भवितव्यात म्हणून मी हे घरी ठेवलेला आहे. बरं, आणि पहिल्या मैदानात गटपास केला, नंतर आता किती मैदान झाले? आता आपण 5 वरचं मैदान पहिलं केलं, आणि परवा दिवशी 19 तारखेला सिद्धेश्वर कोरवली केलं. त्यात खेडचं प्रज्योत माने यांचं इमान त्या बैलासंग आपण गटपास आहे. बर, आणि त्या 2च मैदान केली? हो, 2च मैदान झाले. ती वासराला मागणी वगैरे? मागणी भरपूर जणात फोन येतात, पण ही वासरू आपल्याला द्यायचं नाही. हे आपल्या घरच्या गाईचं असल्यामुळे वासरू काय द्यायचं नाही, हे घरी आपल्याला ठेवायचं आहे. कोण म्हणजे व्यापाराला हित आल्यानंतर ही दुसरी खोंड बघायला लागली, ह्याच्यावर येते माणसं. व्यापारातली आता रोज खोंड बघायला येते. ती आता रात्री आलती, आयला रात्री खोंड बघितली हेच मागत होती, पण हे काय आपल्याला खोंड द्यायचं नाही म्हणून सांगितले, द्यायचं नाही कोणी. मित्रांनो बघू शकता, आता या साईडला थोडं या खोंडावर जरा म्हणजे काय बैलात काय बघायचं किंवा वासरात काय बघितलं पाहिजे? वासरात हे असं आहे की शो वासराला पल्ला भरपूर आहे. बैल पहिली गोष्ट, आपण आता शर्यतीसाठी बैल घेताना पल्ला पाहिजे बैलाला, तर पुढचं रान निघतंय बैलाला. ह्या वासराला पल्ला भरपूर आहे, आणि बैलाचं फाउंडेशन जे आहे ती 4 पायाचं फाउंडेशन असं मजबूत आहे की बारका म्हणजे फाउंडेशनला बैल जर बारीक असेल तर ते पळू शकत नाही माझ्या दृष्टीनं. जर फाउंडेशनला बैल मोठा असल्यामुळे ह्यो जास्त दिवस टिकून पळतोय बैल. बर, आणि बाहुऱ्याचा काय विषय असतो? बावऱ्याचं वर वशिंड्याच्या पाठीमागचा बावरा, तो वशिंड्याच्या पाठीमाग जाग्यावर पाहिजे. तो जर मोताडण्यावर असेल तर ते थोडा बट्टा धरतात. पण जर बट्टा म्हणजे कसं असतंय, तो जर पळणार असेल तर त्याला बट्ट्याचा काय विषय नसतो, पण आता मार्केटला इकायचं म्हणलं तर थोडा बट्टा धरते ती बावऱ्याचा. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बट्टा बिट्टा काय विषय नाही, बैल पळला की बट्टा बिट्टा काय नाही, काहीच विषय नाही. बैल पळला की फाउंडेशन बघून घेतला, फाउंडेशन बघून पहिली गोष्ट बैल घेतला पाहिजे.
तर आता बाकीची दावण आता तुमची ह्यो बैल म्हणजे शिकवायसाठी असतो का? हो, शिव बैल आमचं वासरांसाठी शिकवायसाठी आहे. आता हे वासरांसाठी शिकवण्यासाठी शिव आदत मध्ये बैल भरपूर पळत होता. आदत मध्ये बऱ्याच गुलाल आहे त्याचं, फायनल बी आहे ते. पण विषय काय झाला, आदत मध्ये याला लंपी झाला. लंपी झाल्यानंतर बैल आम्ही सोडून दिलता, ह्यो पक्ष म्हणून आमचा बैल सोडून दिलता. येसन काढली होती, कंड काढलं होतं. त्याच्यानंतर बैल या आपल्या आजबे डॉक्टर बावड्याच आहेत, त्यांच्या ट्रीटमेंट नुसार थोडा बैल कव्हर होत आला आणि बैल क्लिअर झाला लंपीतून. आणि आता ह्यो आपलं वासर शिकवायसाठी बैल आम्ही घरी ठेवलेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला लाभलेली म्हणजे देणगी एक प्रकारे म्हणायला लागेल की काय सांगचाल, हिचं नाव काय? एक थोडं पुढे की शी ओरिजिनल जी खरी आता आमची या पारातले जर म्हणलं तर ही आमची खरी दावणीची म्हणलं तर घरची लक्ष्मी ही लक्ष्मी, हिचं नाव आहे राधा. ही मी माळशिरस मधनच एक 5,100 विकत घेतली होती आपल्या हमीद भाई कुंड. आणि ह्या गोडीवर सगळा आमचा व्यापार चालू आहे बघा आता सध्या. ह्या गोडी म्हणजे आमची लक्ष्मीच. हिनं जेवढी वासरी विकली ती आतापर्यंत 1 वर्ष झालं माझ्या दावणीला येऊन. ह्या वर्षात नाही म्हणलं तरी एक 200-300 वासरू या गोडीवर विकलं मी. कंटिन्यू किती फेर एक आता आज गेलो फेरायला की कमसे कम एक 10 फेर तर गुढी एका टायमीला काढते. 10 फेर दिवसाला. दुसऱ्या बाहेरची नाही तुम्ही? बाहेरचे नाही, आमचीच वासरांचे फेर की बाबा, किंवा जोडीदार एखादा म्हणला याला वासरू घेऊन येतो फेऱ्याला तर त्याला बी दिलेला आहे असं. चला अजून अजून कुठे अजून म्हणजे बाहेर तुमची जास्त म्हणजे मित्रमंडळीकडे सांभाळायची जास्त वासरायच्या म्हणजे असे त्यांच्या दावणीला ठेवली हे तर होत नाही म्हणून. हो, जोडीदारांपाशी आहेत ना वासरे पार्टनरकी मध्ये जे आहेत का नाही. ही शिवखोंड आपण करगणीतनं घेतला. शिवखोंडाचा असं वैशिष्ट्य की ह्यो आनंदाप्पाला जो राजा दिलाय आपण आदत मध्ये जास्त पळत होतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, आनंदाप्पाचा राजा पोहतोय आता म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे लारा नाव होतं बरोबर? लारा नाव होतं. तो मसवड मध्ये आम्ही 1 नंबर केल्यावर आनंदाप्पाला दिला आणि आनंदाप्पाला दिल्यानंतर तो बी कोण करगणीतनच घेतला होता. आणि त्याच्यानंतर त्याच गायचा कोण आपण ह्यो करगणीतनं त्याच माणसाकोंड घेतलेला, त्याचा भाव आहे ह्यो आनंदाप्पाचा राजाचा भाव. म्हणजे त्यानं गाजवलं. हो, त्यानं ठाम कडचा बैल उजवा खांदा ठाम. आज पेडगावचं मैदान 11 नंबर तासावनं जावेद भाईच्या सरजा संकट पळाला तर तेवढाच आदत मध्ये कोण कडनं शिमी पास केलेला तेव्हा आपण दिलेला होता राजा. किती दिला राजा तुम्ही? तेव्हा आनंदाप्पाला आपण 5 लाख रुपयाला दिलता. 5 लाख रुपये. बरं, अनेक लोक असे पण म्हणत असतील तुम्हाला की म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो ह्यासाठी प्रश्न विचारतोय की लोकांनी कसं होतं, आपले लोक काय करते ती फुगवून ठेवलं ना विषय परत येतच म्हणजे इकतच नाही ती दावणीला पाक म्हातारा झाला तर परत इकणार नाही. तर तुम्हाला अशी पण म्हणत असतील की यार आप्पा बशी एवढा बैल पळतोय, तुम्ही अजून आता 25 लाखाला मागेल असता 30 लाखाला. त्याचं वैशिष्ट्य कसं होतं, आपण आप्पाला ते कोण द्यायचं म्हणजे आमच्या डोक्यात नव्हतं काय. विषय काय झाला, आप्पाला कोण दुसरा दिलता आम्ही. फाटीवर फेरा टाकून कोंड दिलता एक आप्पाला. मग ते कोंड फेरा टाका गेल्यावर तो कोंड होता एक सलगरी. मग तो कोंड काय आम्हाला झुपून दिला नाही त्यानं. मग तो कोंड आपल्याला म्हणलं ह्यो राहू द्या. आप्पाचा 1 लाख रुपये आपल्याकडे इसार होता पहिलाच. आपल्याला म्हणलं तो कोंड राहू द्या, शो कोंड न्या. आणि आप्पाने मग आपल्या विश्वासावर तो कोंड न्याला आणि तो कोंड आज टॉपला गेला. अजून आता चालवलं एक 10 ते 12 वासर आहेत बघा आपल्याला. रोज आठवड्याला किती वासर येतात? आठवले 3-4 वासर जाते आपल्या दावणीतून. बरं, ह्या बैलगाडी शर्यतीनं काय दिलं तुम्हाला? बैलगाडी शर्यतीने एक नाव दिलं आपल्याला आणि वासर आपण देतोय त्या प्रत्येक वासराच्या दावणीला जी वासर आपलं जे आम्हाला काय दावणीला जाते तिथं आपलं नाव निघतंय. त्यामुळे आपल्याला बाकीचं काय पाहिजे अजून. तर ही तुम्ही कुठून आणलेली काय? आम्ही चांदापुरी गावात आमच्या मावशी यातनं आंदण कालवड दिलेली आहे आम्हाला. ही जाता 6 येत आहे या गायचं. ही गाय एक सलगडी प्रकारे जाऊन आली इकडं. कधी अंगाला हात नाही लावून जाणार गाय. खिलार मध्ये जी प्युअर मधली ती ही गाय. बर मित्रांनो बघा, आणि ह्या गायचं वासरू आहे म्हणून खास ठेवलं आणि ह्याच गायचं वासरू तुम्ही तिकडे दिलं ती पळते म्हणून तुमच्या डोक्यात आलं की बाबा ह्या गायचं वासरू आज 2 पळते ती पुणे भागात आपली. आणि हे आहे ती 3रं वासरू आहे. आणि पहिल्या 2 कालवड दिल्या ना आता 6 येत आहे ह्या गायचं. पण ही खोंड त्या साईडला दाखवा थोडं. ही खोंड कितीला मागेल नक्की म्हणजे आता कितीला मागते? हे कोंड आपल्याला 5 मैदानातच 2.5 लाख रुपयाला मागितलाय गट पास केल्या. पण आपल्याला काय द्यायचं नसल्यामुळे आपण थांबलेलो आहे. द्यायचं नाही म्हणून आता सध्या काय विषय नाही. धन्यवाद.